टीम सह्याद्री नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय बघूया. हॅलो. SVKM संस्थेचे स्पोर्ट्स कोऑर्डिनेटर सन्माननीय कुणाल सुर्वे सर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं देखील खूप खूप स्वागत सर. व्हेरी वॉर्म वेलकम, सुस्वागतम. सरांना विनंती आहे की त्यांनी मुख्य मंचावर व्हायचे. 3 टाइम्स इंडिया प्लेयर राहिले ते हँडबॉल या खेळासाठी एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून नावलौकिक सन्माननीय कुणालजी सर्वे सर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान, त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. निश्चितच आपली उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय होती सरजी. खूप खूप धन्यवाद तुमचे. चला टीम भाग्य 11 एक प्लेयर पाठवा बरं. आपला 3-4 वेळेस तुम्हाला विनवणी केली गेली मित्रांनो, एक प्लेयर पाठवा तिकडे. मी नवीन आहे, मला इकडचं काहीच माहिती नाहीये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वदेव सर्व कार्येषु सर्वतः. चला पंचांचा निर्णय. स्कोरर कुठे? स्कोरर द्या, हात द्या मग तिकडे.
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजीचं डिसिजन आहे. सह्याद्री 11 संघाकडनं पहिले षटक घेऊन येत आहेत रोहन भोई. बघूया घेतलेला निर्णय कशा पद्धतीने यशस्वी करून दाखवता येतो. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू दर्जेदार ड्राईव्ह मैदानाच्या मदतीने ऑल अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ सीमारेषेवर श्री गणेश आहे झाला. पहिली धावफलकावर. ओव्हरऑल जर बघितलं तर क्रिकेट एक महान अनिश्चिततेचा खेळ. पुढच्या चेंडूवर काय घटित होईल सांगता येणं जरा अवघड. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आत प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं गेलंय. चांगली गोलंदाजी. लेफ्ट हँडेड डाव्या हाताचा बॅटर्स बादल मिडल आणि लेग चेस्टीच्या आसपासचा खोल टप्प्यावरचा चेंडू मिडल लेग चेस्टीच्या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने एक फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. मिसिंग द लाईन अप कम्प्लिटली. यावेळेस हलका आखूट टप्प्यात चेंडू स्क्वेअर लेग मधून ट्रॅव्हल झालाय मैदानाच्या मदतीने. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव घेतली गेली. दोघे बॅटर वैयक्तिक एक धावेवर. रोहन गोलंदाजी करतायत. उडवलाय. इट इज गोइंग टू बी द आउट ऑफ द पार्क. सुपर सिक्सर 6. फॅन्टॅस्टिक टायमिंग अँड एलिव्हेशन. हिटिंग आउट ऑफ द पार्क. पहिला षटकार खेचलाय. आतापर्यंत चांगलं षटक राहिलं होतं मात्र आखूट टप्प्याच्या चेंडूचा समाचार घेतला. यावेळेस मात्र मिसिंग द लाईन ऑफ कम्प्लिटली. कभी तेरी तो कभी मेरी हिसाब बराबर झालाय. एक षटकार खेचत तदनंतर एक चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकून निर्धाव टाकलेला चेंडू. रोहन गोलंदाजी करतायत. त्यांच्या या षटकातला वाव व्हाट अ शॉट दॅट इज सीमारेषेकडे ट्रॅव्हल झालाय मात्र सीमारेषेच्या आतच फटका थांबलाय. चांगली टायमिंग होती. आउटफिल्ड तेवढी फास्ट नसल्या कारणाने केवळ 2च धावा त्या ठिकाणी घेता आल्यात. अदरवाईज इट कॅन बी पॉसिबिलिटी टू रेझिंग टुवर्ड द बाउंड्री ऑफ. सीमारेषेच्या बाहेर गेला असतं कदाचित. पहिले षटक समाप्तीस आलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक गमावल्यानंतर टीम भाग्य 11 10 विदाउट विकेट. 10 धावा आहेत बिनगडी बाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नवीन षटक प्रगतीपथावर आहे. संदीप गोलंदाजी मार्कवर आहेत. संदीप माळी. बघूया पहिल्या षटकात 10 धावा धावफलकावर लावल्या आहेत. ओव्हरऑल जर बघितलं तर पहिल्या षटकात एक चांगला फटका देखील बघाव्यास मिळाला. गोलंदाजी चांगली राहिली. यावेळेस लोअर फुल टॉसर घेत ड्राईव्ह केला मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. ऍक्च्युली 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली. सिंगल इज ऑलवेज द लाईफ लाईन इन द ग्लोरियस गेम ऑफ क्रिकेट अँड दॅट इज वाय क्रिकेट इट इज नॉट ओनली द गेम ओनली हिटिंग बाउंड्रीज अँड सिक्सेस. क्रिकेटचा खेळ फक्त काही चौकार आणि षटकारांचा नाहीये. सिंगल धावेने धावफलक हालता ठेवता येतो. चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र ऑफ च्या बाहेर खोल टप्प्यावरचा चेंडू होता. बॅटला चकवत
प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी समालोचन कक्षाच्या उजव्या दिशेला त्या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केली गेली आहे. ज्यांना नाश्ता करायचा असेल त्या ठिकाणी जाऊन त्याचा आस्वाद घेऊ शकतात. एक चोरटी धाव खेळपट्टीवर अगदी चपळाईने धावतायत, अगदी हरणाच्या गतीने धावत जाऊन धावा चोरल्या जात आहेत. आणि क्रिकेटचं बेसिक जे खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की सिंगल डबल मध्ये धावा बनवणं, स्कोअर बोर्डला चालता ठेवणं, हलता ठेवणं. 12 धावा धावफलकावर बिनगडी बाद. टीम भाग्य 11 नाणेफेक फलंदाज स्वीकारत टीम सह्याद्रीकडनं दुसरं षटक टाकलं जाते. चांगला खोल टप्प्यावर यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू निश्चितपणाने चांगली भन्नाट वेगाने गोलंदाजी होते. अतिशय अव्वल टप्प्यावर गोलंदाजी केली गेली आतापर्यंत या षटकात आणि कुठल्याही प्रकारची संधी फलंदाजाला दिलेली नाहीये मोठा फटका खेळण्यासाठी. सिंगल मध्ये सध्या धावा डील केल्या जात आहेत. ओव्हर द विकेट धावतायत. या षटकातला पुढचा चेंडू ड्राईव्ह केला along the कार्पेट. सुंदर असं क्षेत्ररक्षण, फेकी देखील अव्वल होती. मिसिंग द टार्गेट. इट कॅन बी पॉसिबिलिटी आयदर साइड ऑफ दॅट बट नो हार्म डन, नो डॅमेज डन ऍक्च्युली. सर सलामत तो पगडी 50. परत एकदा चोरटी धाव कंप्लीट केली गेली. सिंगल मध्ये धावा धावल्या जात आहेत. काय षटक टाकलंय, अव्वल अप्रतिम नेत्रदीपक, अगदी सुरेख अशी कामगिरी एक गोलंदाज म्हणून या षटकात बघतोय आपण. यावेळेस मिसिंग द लाईन ऑफ लेग स्टंप. पंचांचा निर्णयाची प्रतीक्षा असेल. एक धाव धावली गेली आहे आणि पंचांचा निर्णयाला इट इज अ वाईट बॉल. इट्स मीन स्वेर चेंडू होता. एक वाईटची आणि एक बायची अशा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. आणि या ठिकाणी फायनली विकेट आली आहे. धावचित केलं गेलंय, धाव बाद झालाय फलंदाज. निश्चितपणाने चोरट्या धावा जे घेतल्या जात होत्या तर अतिरिक्त जोखीम जी पत्करली जात होती, फायनली रिझल्ट त्यांच्या बाजूने आलेला नाहीये. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी निश्चितच एक मोठा दिलासा असेल. एक गडी धावचित केला गेलाय. धावबादून मैदान जरी सोडला असेल तरी स्लो अँड स्टडी विन्स द रेस. एक चांगली सुरुवात निश्चितपणाने झालेली आहे. नवीन बॅटर, नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या जात आहेत. 16 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. इट्स मीन 8 धावा प्रति षटक. या सरासरीनं 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 16 धावा आहेत धावफलकावर. पॉवर प्लेचा खेळ पूर्ण झालाय. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन लावलं असता, गणिती आकडेमोड केली असता 12 चेंडूंवर 16 धावा बनवल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. मी आपला क्रिकेट समालोचक प्रदीप देसले तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. लुंबिनी स्पोर्टिंग प्रतिष्ठान आयोजित शिरपूर प्रीमियर लीग मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ अगदी भव्य दिव्य आणि देखण्या स्वरूपात या ठिकाणी पार पडला. 2 षटकांचा खेळ देखील झालेला आहे. 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 16 धावा देखील धावफलकावर लावल्या गेल्या आहेत. एक विकेट देखील आली आहे. या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन किंवा बेस्ट बॉलर असतील यांना एक अतिशय आकर्षक अशी सायकल या ठिकाणी दिली जाणार आहे. त्यामुळे गोलंदाजांसाठी संधी आहे आणि बॅटरसाठी संधी आहे. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट बॉलर फॉर द टुर्नामेंट साठी एक सायकल या ठिकाणी दिली जाईल. आणि मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा खिताब जिंकणाऱ्या फलंदाजासाठी किंवा गोलंदाज असेल किंवा क्षेत्ररक्षक असेल त्यांच्यासाठी LED TV या ठिकाणी दिला जाणार आहे भेट म्हणून. एक लेग बाईसची धाव या ठिकाणी अवंतरच्या माध्यमातून जोडली जाणार. एकूण धावसंख्येत धावफलक पुढे सरकतोय तो 17 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. 17 धावा आहेत. एक गडी गमावलाय.
4 चेंडू 3 धावा करून स्ट्रायकिंग एंडला. बादल फलंदाजी करतायत, संदीप गोलंदाजी करतायत, निखिल गोलंदाजी करतायत. राऊंड द विकेट उडावलाय, मात्र उंचीने जास्त दिसायला लागलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. यू अँड मी, फायनली बॉल लँडेड सेफली. मैदानाला फटक्यानं सलामी दिली आणि हातातोंडाशी आलेला घास ज्या पद्धतीने जमिनीवर यावा या पद्धतीने आलेली संधी हुकली. जीवनदान, फॉर्च्यून फेवर द ब्रेव असंही म्हटलं जातं. किस्मत हमेशा बहादूर का साथ देती. 2 धावा देखील बनवल्या गेल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 19 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. 19 धावा आहेत धावफलकावर. डीप एक्स्ट्रा कव्हर एक क्षेत्ररक्षक दिसतोय. लॉंग ऑफ हे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या जवळ डाव्या हाताच्या बॅटरसाठी. या षटकातला पुढचा चेंडू घेऊन चांगला फटका केलाय. ओ माय गॉड, व्हॉट हॅपन, हिटिंग आउट ऑफ द पार्क. इट इज गोइंग टू बी द अनदर सुपर सिक्सर. 6. मैग्निफिसेंट टाइमिंग, ऑलमोस्ट डिब्बे में डिब्बा डिब्बे में केक. घुटना टेक और सिक्सर देख. जवळजवळ याच पद्धतीचा फटका होता. अतिशय सुरेख, लाजवाब, चांगली फलंदाजी व्हायला लागली. आलेली संधी स्वीकारली दोघं हाताने. या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 25 धावा, क्वार्टर हाफ सेंचुरी झाली आहे. ओ माय गॉड, व्हाट हॅप, बॅक टू बॅक सलग. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार 6. सुपर बॅटिंग. 31 धावा धावफलकावर. 2 मोठे फटके आल्यानंतर धावांची गती अगदी ज्या पद्धतीनं पाऊस पडावा तसं बघायला गेलं तर विंटरचं सीझन समाप्तीस आलंय. समर आलेला आहे. मैदानात धावांचा पाऊस पडायला लागलाय. परत एकदा टायमिंग लाजवाब, रजिंग लाईक अ बुलेट. सीमा पार, वाईड इज लॉंग ऑफ सीमा पार. गोळीच्या वेगाने गेलाय. आला एक परत एकदा चौकार. Why I was talking about that, the catches win the matches. पकड़ो कैच जीते मैच, टपकाओ कैच गवाओ मैच. ये वो कॅच था या फिर मॅच बघावं लागेल. आणि तो जो झेल जो पकडला गेला नाही तो अगदी महागडा दिसायला लागलाय. 35 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 1 चेंडू टाकायचा आहे. महागडं षटक. आतापर्यंत 18 धावा खर्च झाल्या आहेत. यावेळेस मात्र कहते की लालच बुरी बला है. अनफॉर्च्युनेटली फॉर्च्यून फेवर द ब्रेव. मिस जज. जीवनदान होतं का? जस्ट वेट अँड वॉच. षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 12 धावा प्रति षटक या सरासरीनं 36 धावा आहेत धावफलकावर. 36 विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स प्ले. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आपण जी भव्य दिव्य देखणे आणि आकर्षक मनाला मोहक वाटणारी अशी जी स्पर्धा आर्टिफिशियल उजेडात प्रकाशात कृत्रिम प्रकाशात जी बघत आहोत, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय पिंटू भाऊ, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच. नवीन षटकातला पहिला चेंडू, यू मिस आय हिट, दांडी दांडी अँड दांडी गोल. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय पिंटू भाऊ, भैया भाऊ निकम. ओव्हरऑल बघितलं तर त्यांच्या मित्रपरिवाराने आणि त्यांनी अतिशय चांगलं असं भव्य दिव्य देखणं असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे.
लुंबिनी स्पोर्टिंग प्रतिष्ठान आयोजित तिरुपूर प्रीमियर लीग नाईट मॅचेसचे ही जे आयोजन केलं गेलं आहे, सन्माननीय पिंटू भाऊ आणि भैया भाऊ त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच. ओव्हरऑल बघितलं तर 36 धावा आहेत धावफलकावर, 2 गडी गमावले. तर नवीन बॅटर मैदानाच्या आत बाबा बाबा पाठोडे, नवीन बॅटर, नवीन फलंदाज, नेक्स्ट मॅन वॉक इन टू द मेडल. विकेट पडल्यानंतर कुणीतरी अपयशी ठरल्यानंतर कोणाला तरी संधी चालून आली है. वैसे अगर देखा जाए तो मौके तो हमेशा आपको किस्मत से मिलते हैं, लेकिन सफलता कभी आपको किस्मत से नहीं मिलती है. अगर किसी भी क्षेत्र में आपको सफल होना है तो लगातार प्रयास करना अनिवार्य है, लगातार सही दिशा में प्रयास करना अनिवार्य होता है. बघूया आलेली संधी तिचं सोनं करता येतं का. संदीपनं चांगली गोलंदाजी केली. 1.1 षटकाच्या गोलंदाजी 6 धावा खर्च करत 1 विकेट देखील प्राप्त केलंय. 1.1 ओव्हर कोई मेडन नीचे रन, एक सफलता. 1.1 ओव्हर नो मेडन 6 रन पिक्स अप 1 विकेट. इट्स मीन ज्या सामन्यामध्ये 12 धावा प्रति षटक सरासरी धावा बनवल्या जात आहेत, त्या सामन्यामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या आहेत. अतिशय अव्वल दर्जाची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिलेली आहे. क्षेत्ररक्षणात फेरफार केला जातोय. षटकातला पुढचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट धावता येतं. चांगला ड्राईव्ह केलाय ऑल ऑन द कार्पेट. निश्चितपणाने त्या ठिकाणी खूप मोठा गॅप आहे. एक धाव घेतली गेली. सुंदर असं क्षेत्ररक्षण. आउटफील्ड तेवढी फास्ट नाहीये, त्या कारणाने केवळ एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त करता आली. त्या सिंगल धावेने धावफलक पुढे सरकतोय. 37 धावा सध्या धावफलकावर दिसायला लागल्या आहेत. टीम भाग्य 11 नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीचं निमंत्रण स्वीकारत 37 धावा धावफलकावर आहेत. संदीप स्ट्राइकवर आहे. संदीपच गोलंदाजी करते. संदीप टू संदीप. ओ माय गॉड, यू मिस, आय हिट, डिस्टर्ब द फर्निचर बिहाइंड. त्रिफळाचीत केलंय. काय गोलंदाजी राहिली. ॲब्सोल्युटली फिनॉमिनल बॉलिंग परफॉर्मन्स. ऑलरेडी तिथून गोलंदाजी जी म्हटली जाते ती हीच का. एका चांगल्या सुरुवातीनंतर थोडंसं कुठेतरी तू चलमय आयाची स्थिती सध्या दिसायला लागली. तिसरा गडी गमावलाय. धावफलकावर धावा आहेत त्या 37. या षटकातले अजून 3 चेंडू टाकायचे. तर 1.3 मध्ये 7 धावा खर्च केल्या आहेत. 2 गडी देखील बाद केले आहेत. चला चालू करा लवकर, थोडा वेळ नका घेऊ. चला. चांगली गोलंदाजी. परत यष्टांचा वेध घेणारा भन्नाट वेगाने टाकला चेंडू. निश्चितपणाने प्रॉपर पद्धतीने खेळता आलेला नाहीये फलंदाज. 2 विकेट्स मिळवल्यात संदीपने. ओव्हरऑल बघितलं तर त्याची गोलंदाजी चांगलीच राहिली. या सामन्याच्या नंतर होणारा सामना असेल जय माता दी 11 वर्सेस दादा 11. एव्हरग्रीन सांगवी संघाचे संघमालक इरफान सर यांच्याकडून 1001 रुपयांचं कॅश प्राइज असेल संदीपसाठी.
जर राकेश महाजन यांचं विकेट जर घेतलं तर एक संधी चालून आली आहे, बघूया कशा पद्धतीने स्वीकार केला जातो. व्हॉट अ डिलिव्हरी, दॅट इज अ हिडिंग मिडल स्टंप, क्लीन बोल्ड केलंय त्रिफळाची इथं. वन्स अगेन दांडी दांडी अँड दांडी गोल. 1001 रुपयांचं कॅश प्राइज मिळालेलं आहे. चला जमा करून द्या. संदीप भाऊ, आपला कॅश प्राइज समालोचकाकडे जमा झालेला आहे. सामना संपल्यावर घेऊन जायचंय. संदीप इज ऑन फायर. नवीन बॅटर मैदानाच्यात पोहोचलेत. विशाल पावरा. निश्चितपणे एक मोठं आव्हान असेल. आपल्या जीवनाच्या वाटेवर येणारी अडथळे, संकटे, समस्या आपल्याला अडचणी निर्माण करण्यासाठी येत नसतात. निश्चितपणे आपल्या व्यक्तिमत्वाची उंची तपासण्यासाठी आपल्या जीवनाच्या वाटेवर अडचणी येत असतात. संघ अडचणीत सापडलाय. संदीप इज ऑन फायर. 3 गडी बाद केलेत. धावा केवळ खर्च केल्यात 8. चांगली चांगली गोलंदाजी. गोलंदाजी ही चांगलीच राहिली आहे. इट इज द फायनल डिलिव्हरी फॉर हिज इंडिव्हिज्युअल कोटा. वैयक्तिक आपला जो कोटा असतो गोलंदाजाचा तो समाप्त झालाय. 4 षटकांची समाप्ती देखील झाली आहे. 4 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 38 धावा झाल्या आहेत. 4 गडी देखील गमावले आहेत. टीम भागे 11. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीचं निमंत्रण स्वीकारत निम्मा टप्पा पार झालाय. 38 धावा धावफलकावर. रोहन गोलंदाजी मार्कवर आले. इट इज गोइंग टू बी द बॉलिंग चेंज. पहिले षटक टाकलं होतं, पुन्हा एकदा त्यांच्यावर जबाबदारी सोपवली संघाने. 5वं षटक घेऊन चला थोडं लवकर घ्या. या सामन्यानंतर आपल्याला अजून 3 मॅचेस काढायचे आहेत. यावेळेस बॅटचा एज लागलाय. स्टिकर करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. पहिल्या स्लिपवर अडवला गेला. 1 धाव घेतली गेली. त्या एकेरी धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 39 धावा धावफलकावर आहेत. 4.1 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीचं जे निमंत्रण दिलं गेलं होतं त्याचा स्वीकार पाहिजे तेवढ्या योग्य पद्धतीने करता आलेला नाहीये. या षटकातला पुढचा चेंडू, पंचांचा निर्णय. इट इज अ वाईट बॉल. एक स्क्वेअर चेंडू. एक अवांतर धाव मिळणार आहे. आतापर्यंत चांगलं नियंत्रण ओव्हरऑल बघितलं तर गोलंदाजीमध्ये राहिलेलं आहे टीम सह्याद्रीचं. परत एकदा खोल टप्प्यावरचा चेंडू होता. निश्चितच यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू होता. फटका गेळायचा होता. बॅटला लागून का पॅडला लागून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 22ची 1 धाव त्या ठिकाणी. अवांतर धाव मिळते. 22च्या स्वरूपात 41 धावा आहेत. रोहन गोलंदाजी करताय ओव्हर द विकेट. त्यांचा हा पुढचा चेंडू. परत एकदा फटका खेळता आलेला नाहीये. मैदानाच्या आत सध्या फलंदाजांना ढूंढो रे साजना. निश्चितपणाने बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. काय गोलंदाजी राहिली आहे. खरं तर घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य हा विषय नंतरचा असतो. मात्र घेतलेला निर्णय योग्य करून दाखवणं म्हणजे खऱ्या अर्थानं नेतृत्व क्षमता त्या ठिकाणी दर्शवली जाते.
आणि सह्याद्री 11 संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा जो निर्णय घेतला होता तो यशस्वी करून दाखवलाय. चांगला फटका, टायमिंग लाजवाब दिसते, मात्र मॅन पेट्रोलिंग ऑन द बाउंड्री ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेजवळ बाउन्सवर चेंडू अडवला गेला. सुंदर असं क्षेत्ररक्षण निश्चितच आहे. चांगला जोरदार फटका होता, एक धाव घेतली गेली. टायमिंग, क्रिकेटचा खेळ म्हटला की टायमिंग सोबत प्लेसमेंट देखील खूप अनिवार्य असतं. ओव्हरऑल बघितलं तर अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे. फटकेबाजीमध्ये धावा बनवायची आहेत, थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल. करेज इज द शुअरेस्ट वेपन इन डेंजर असं म्हटलं जातं. थोडं धैर्य ठेवावं लागेल. यावेळेस हॉरिझॉन्टल बॅटने, आडव्या बॅटने मिड विकेटचं क्षेत्र निवडलं होतं, मिसिंग द लाईन ऑफ कम्प्लिटली. यष्टी रक्षक म्हणून बिहाइंड द विकेट यष्टी रक्षक अगदी जवळ उभे आहेत. गोलंदाजी चांगल्या टप्प्यावर होते. भेदक मारा ज्याला म्हटलं जातं, अगदी टिचून गोलंदाजी चालली मैदानाच्या आत. परत एकदा यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू होता. निश्चितपणाने बॅटला प्रॉपर पद्धतीने कनेक्ट झालेलं नाहीये. सन्माननीय नगरसेवक पार्कू आबा पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं देखील खूप खूप स्वागत असेल. व्हेरी वॉर्म वेलकम, सुस्वागतम. त्यांना विनंती असेल की त्यांनी मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचे. सन्माननीय संदीप जी कुवर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं देखील खूप खूप स्वागत असेल. व्हेरी वॉर्म वेलकम, सुस्वागतम. त्यांना देखील विनंती असेल त्यांनी देखील मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचे. आलेल्या मान्यवरांचा सन्माननीय सचिन भाऊ शिरसाट यांना मी विनंती करतो की त्यांनी आलेल्या पाहुण्यांचा अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे छोटाखानी त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे, त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. जाऊया लाईव्ह मॅचकडे. सामन्याची समीकरण जे आहे ॲक्च्युली 5 षटकांचा खेळ झाला आहे. 43 धावा बनल्या आहेत. 43 धावा 5 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर. सन्माननीय संदीप भाऊ कुवर यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. पुन्हा एकदा सचिन भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा शुभ सत्कार, शुभ सन्मान करायचा आहे. धन्यवाद. चला, खेळाडूंना विनंती आहे थोडं मागे सरकून जा. टीम भाग्या 11 थोडं मागे सरका, बाउंड्री लाईनच्या बाहेर या. चला, प्रेक्षकांना विनंती आहे थोडं मागे सरकून घ्या, जेणेकरून एखाद्या वेळेस क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना सीमारेषेकडे अगदी वेगाने येईल आणि तुमच्या अंगावर धडकेल. त्यामुळे थोडं मागे सरकून जा. नवीन षटक सुरू होतोय. फरदीन गोलंदाजी मार्ग आडव्या बॅटने स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. थोडासा हवेतला फटका असेल, मात्र सुंदर अप्रतिम नेत्रदीपक कामगिरी. भन्नाट वेगाने चेंडूचा पाठलाग केला गेला आणि अडवला गेला. केवळ एकच धाव. एकरी धावेच्या मदतीने डबल 4 विथ द लॉस ऑफ 4 विकेट. 44 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात 5.1 षटकाचा खेळ. Then it is going to be the look like a respectable total. फरदीन धावतायत ओव्हर द विकेट. फटका फसलाय, उभा राहिलाय. क्षेत्ररक्षकाला संधी होती परंतु एकदा परत मिस. पटक्याखाली स्वतःला कमिट करता आलेलं नाहीये. जीवनदान मिळालं असेल. ओव्हरऑल बघितलं तर आतापर्यंत क्षेत्ररक्षकाने प्रयत्न भरपूर केलेत, मात्र यशस्वीरित्या झेल पकडण्यात संघाला
यश प्राप्ती झालेलं नाहीये. पंचांचा निर्णय, इट इज अ वाईट बॉल. स्वेर चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर. पंचांचा निर्णयाला एक अवांतर धावेचा एक धाव अजून जोडली जाणार आहे. यस, इट कॅन बी क्वाइट डिफिकल्ट टू से व्हॉट विल हॅपन इन द नेक्स्ट. पुढचा चेंडू घेऊन धावतायत. उडवण्याचा प्रयत्न होता, यष्टीरक्षक कमिट करतायत. यावेळेस परत एकदा झेल निसटलाय. इट इज क्वाइट डिफिकल्ट टू टेकिंग कॅचेस फॉर द आर्टिफिशियल लाईट. या कृत्रिम प्रकाशात झेल टिपणं खूप अवघड जाते क्षेत्ररक्षकांना. चांगला फटका खेळला गेला. मिड विकेट मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषेजवळ. हलकसा फंबल झाला असेल तरी दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. अँड इट इज गोइंग टू बी लुक लाईक अ सुसाइडल रन. धावचित केलं गेलंय. ऍब्सोल्युटली सुपरलेटिव्ह वर्क. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली अव्वल दर्जाची फेकी यष्ट्यांवर आणि यष्टीरक्षकाने उरलेले कामगिरी त्या ठिकाणी बजावली. आणि अशा पद्धतीनं एक चांगल्या टीम कॉम्बिनेशन बघाव्यास मिळालं टीम सह्याद्रीकडनं. धावचित केलं गेलं. ऍक्च्युली त्या ठिकाणी दुसरी धाव नव्हतीच. नवीन बॅटर मैदानाच्यात पोहोचतायत. सचिन बस नाम ही काफी है. बघूया, सचिन नाव उच्चारल्याबरोबर अंगावर जसा शहारा येतो ना, तसं मैदानात गेल्यावर त्यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडू शकतो का, बघूया. एक मोठं आव्हान असेल, एक सन्मानजनक धावसंख्येकडे संघाला घेऊन जायचे. प्रथम फलंदाजीचं जे निमंत्रण दिलं गेलंय ते कुठेतरी थोडं अडथळ्यांमधून सामोरं जात स्फूर्तीला त्या ठिकाणी आलिंगन द्यावं लागेल. चांगला आखोट टप्प्याचा वेगवान भन्नाट वेगान टाकला चेंडू. बॅटन बॉल मध्ये संपर्क नाहीये. नटरा स्ट्रोक किंवा पुलचा फटका खेळायचा होता. मिसिंग द लाईन अप कम्प्लिटली. 48 धावा आहेत. अर्धा संघ गारद झालाय. 6व्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन धावतायत ओव्हर द विकेट. परत एकदा मिसिंग द लाईन अप कम्प्लिटली. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. व्हॉट अ डिलिव्हरी. दॅट इज द एंड ऑफ द ओव्हर नंबर 6. 6व्या षटकाची समाप्ती झाली आहे. 48 धावा आहेत धावफलकावर. टीम भाग्य 11 नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीचं निमंत्रण स्वीकारत 36 चेंडूंवर 48 धावा बनवल्या आहेत. सन्माननीय राजभाऊ यांच्या देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं देखील खूप खूप स्वागत असेल. व्हेरी वॉर्म वेलकम, सुस्वागतम. त्यांना देखील विनंती असेल मुख्य मंचावर त्यांनी देखील स्थानापन्न व्हायचे. निखिल गोलंदाजी करतील. या षटकाचा पुढचा चेंडू, पहिला चेंडू होता उडवला होता. उंचीने षटकार झाला असता, मात्र लांबीने थोडा कमी राहिला. वन बाउन्स. आय थिंक इट इज गोइंग आउट ऑफ द पार्क. यस, पंचांचा निर्णय आलाय. 6 धावा. देर आहे, दुरुस्त आहे. निश्चितपणे या 6 धावांच्या मदतीने एकूण धावफलकात एकूण धावसंख्येत संजीवनी देणाऱ्या खऱ्या अर्थाने या 6 धावा. 50ची फार धावसंख्या पोहोचली. आता परत एकदा उडवायचा होता, खेळायचा होता स्क्वेअर लेग मधून. चेंडू गेलाय पॉइंटच्या दिशेने. एक धाव धावली गेली आहे. नाही, धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी नव्हता मुळात ऍक्च्युली. गोलंदाजी चांगलीच राहिली आहे.
हलकासा शफल करता ऑफ साईडच्या बाहेर जाऊन फटका खेळायचा होता मिड विकेट किंवा लॉंग ऑनच्या दिशेने, मिसिंग द लाईन ऑफ कम्प्लिटली. निखिल यांचा पुढचा चेंडू आखूट टप्प्यात चेंडू होता, उडवला आहे, लाजवाब टायमिंग. इट इज गोइंग टू बी द वन मोर टाइम आउट ऑफ द पार्क. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार, या षटकातला दुसरा. कुठेतरी ऍक्सिलेटरवर जेवढा पाय ठेवता येईल तेवढा ठेवण्याचा प्रयत्न चाललाय. 60 धावा. परत एकदा टायमिंग लाजवाब, मात्र प्लेसमेंट नव्हतं त्या ठिकाणी. मिड ऑफवर चेंडू आला, इनर सर्कल मध्ये अडवला गेला. गलत तरीके से मेहनत हो रही है. गलत तरीके से मेहनत करने के ऊपर कहा सही रिझल्ट मिळते है. 51 धाव ओव्हर थ्रूची त्या ठिकाणी मिळाली. 2 धावांची संजीवनी मिळते. धावफलक पुढे सरकायला लागलाय. सन्मानजनक धावसंख्या उभी राहिली आहे. अजून एक षटक या षटकानंतर आहे. यावेळेस प्रेशर दिसायला लागलाय. पंचांचा निर्णय, इट इज अ वाईट बॉल. अवांतर धाव मिळणार आहे. कुठेतरी प्रेशर जाणवायला लागलाय गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये. उडवला आहे, उंची खूप जास्त दिसायला लागली आहे. लांबी आहे का? ओ यस, यस इज डस. 1 मोर 6 हिटिंग आउट ऑफ द पार्क. गायगॅन्टिक एक्सकायर गगन चुंबी षटकार 6 स्क्वेअर लेग मधून आणि मिड विकेट मधून सलग हा तिसरा षटकार या षटकात आपण बघितला. एकत्र निवडलं गेलं होतं. षटकाची समाप्ती झाली. एक महागड षटक समाप्त झालंय. 69 धावा आहेत 7 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर. 69 विथ द लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 7 overs play. After winning the toss and elected to ball first and asking bat first for the Bhagya 11. Now 69 runs on the board with the loss of 5 wickets. अंतिम 6 चेंडू टाकायचे आहेत. एवढी संभावना आपण त्या ठिकाणी वर्तवू शकतो की निश्चितच 6 चेंडूंवर 7-8-10 धावा तर बनवू शकतात. 10 धावा जरी बनवल्या तरी एक चांगली धावसंख्या उभी राहू शकते. जस्ट वेट अँड वॉच. चांगला फटका खेळाय, मात्र टायमिंग जेवढी चांगली होती तेवढं प्लेसमेंट नव्हतं. मिड ऑफवर सरळ क्षेत्ररक्षकाकडे पहिल्या बाउन्सर चेंडू आला होता. फटका आला होता ॲक्च्युली. एक धाव घेतली गेली. 70 विथ दॅट द पर्टिक्युलर सिंगल. नाव स्कोर मूव्ज ऑन टू 70. 5 मोर डिलिव्हरीज लेफ्ट इन दिस फर्स्ट इनिंग. या पहिल्या डावातले 5 चेंडू अजून शिल्लक आहेत. ओव्हर द विकेट धावतायत फरदीन. चांगला फटका होता, मात्र प्लेसमेंट नाही त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक अगदी भन्नाट वेगानं धावत जाऊन खूप सारं मैदान कव्हर करत जाऊन या ठिकाणी एक धाव घेतली. दुसरीची चेष्टा केली जात होती. विकेट सॅक्रिफाईस केलं गेलं. संघाच्या हितासाठी त्या ठिकाणी आपल्या विकेटचं बलिदान दिलं. निश्चितपणाने थोडं अडचणीत बॅटर दिसत असेल. होप दॅट इंजरी एवढी मोठी नसावी. एक धाव घेतली गेली. धावचित केलं गेलं. एक गडी जरी बाद झाला असेल तरी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर एक चांगला स्ट्राईक करणारा बॅटर स्ट्रायकिंग एंडला आहे. तेरा चेंडूत 23 धावा करून फलंदाजी चालली आहे. षटकातला पुढचा चेंडू. चांगला फटका खेळाय हॉरिझॉन्टल बॅट मधून, कव्हर मधून. क्रिकेटचा अफाट सौंदर्य दर्शवणारा बॅकफुट जॅब ज्याला म्हटलं जातं, पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर सीमा बाहेर. चेंडू झालाय फरार. धावा त्या ठिकाणी आल्या 4. वेलकम बाउंड्री टीम भाग्य 11. चांगली रिकव्हरी केली आहे. 75 विथ दॅट बाउंड्री. 3 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. एक चांगली इनिंग खेळली जाते. मैदानाच्या संघाकडनं उभा राहिलाय. एक आव्हान, चांगला चॅलेंज देतोय. चांगली गोलंदाजी. मिडल लेगच्या एसटीवर खोल टप्प्यावरचा चेंडू होता. यष्ट्यांचा वेध घेणारा फटका स्क्वेअर लेग मधून खेळायचा होता. शॉट फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेला. पंचांचा निर्णय आला. लेग बाईज. इट्स मीन अवंतर धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. धाव आल्या पाहिजेत, मग त्या कुठल्याही माध्यमातून आल्या तरी चालतील.
टीम भाग्य 11च्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर टीम सह्याद्रीकडनं शेवटचे 2 चेंडू व्यवस्थित टाकायचे आहेत. चांगला अव्वल मात्र पंचांचा निर्णय. इट इज अ नो बॉल. दॅट इज वाय उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल आता हा फ्री हिट. इट इज जर मॅच पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केला तर प्रत्येक चेंडू हा फ्री हिटच आहे ऑलमोस्ट. नियंत्रण नाहीये. चुका व्हायला लागल्या आहेत. अतिरिक्त चुका व्हायला लागल्या आहेत. परत एकदा आणि यस वाईड प्लस 2 धावा धावले आहेत का सर? 1 धाव धावली आहे का? यस वाईड आणि एक 22 एक वाईड 2 अवांतर धावा. फ्री हिट कंटिन्यूस राहणार आहे. 79 त्या 2 धावांच्या मदतीने 79 धावा आहेत धावफलकावर. चला टीम भाग्य 11 आपण सीमारेषेच्या बाहेर या ना. थोडं मागे सरका. थोडं मागे सरकून जा. चला आपल्याकडे एवढा वेळ नाही मित्रांनो. चला एकोणऐंशी धावा झाल्या आहेत. निश्चितपणाने एक मोठं आव्हान जरी नसेल तरी आव्हान तर उभं केलंय. यस 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू टाकायचे आहेत. बघूया किती धावा बनवता येऊ शकतात. चांगला फटका खेळलाय. निश्चितच एक धाव घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न चाललाय आणि इट इज गोइंग टू बी लुक लाईक तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. बघूया तिसऱ्या पंचांचं डिसिजन काय येतं. एक धाव धावली गेली मात्र मला वाटतं की इट इज क्वाइट सेफ रन. जस्ट वेट अँड वॉच. दूध का दूध और पानी का पानी. एकदा धावली गेली. ओव्हरऑल जर बघितलं तर चांगला परफॉर्मन्स चांगला कमबॅक देखील आपण म्हणू शकतो टीम. हॅलो चेक. हॅलो हॅलो 81 धावा झाल्या आहेत. 82 धावांचं आव्हान असेल. चला टीम भाग्य 11 आपण लाईनीने मैदानाच्या आत प्रवेश करूया आणि टीम सह्याद्री 11 आपण लाईनीने मैदान सोडूया. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. हे दोघं बॅटर येतील नंतर. तुम्ही चला बाकीचा संघ चला. चला टीम सह्याद्री संघ नायकांना विनंती आहे आपल्या संघाला घेऊन आपण लाईनीने मैदान सोडायचं आहे.
81 धावा झाल्या आहेत. 82 धावांचं आव्हान असेल. दोघंही संघाच्या संघ नायकांना एक नम्र सूचना आहे आणि पुढच्या सामन्या जे होणार आहेत त्या संघ नायकांना देखील सूचना आहे. मैदानाच्या आत प्रवेश करताना लाईनीने मैदानात प्रवेश करायचा आहे. मैदान सोडताना देखील आपण लाईनीने मैदान सोडायचं आहे मित्रांनो. कॅमेरामॅन जरा झूम कीजिए. आणि निश्चितपणाने एक जे प्राइज जे लावलं गेलं होतं 1001 रुपयांचं ते कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जात आहे. यस, काय विषय नाही. चला आघाडीची जोडी चला मैदानात. टीम सह्याद्री त्वरित सुरुवातीचे बॅटर मैदानात पाठवा. चला टीम जय माता दी संघाचे संघनायक आणि टीम दादा 11 संघाचे संघनायक दोघांना नम्र सूचना आहे. पुढच्या सामन्याचे नाणेफेक सन्माननीय बारकू आबा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होणार आहे. मान्यवरांना विनंती आहे पुढच्या सामन्याची नाणेफेक त्वरित करून घ्या. चला टीम जय माता दी 11 आणि टीम दादा 11 सह्याद्री 11 चला आघाडीची जोडी पाठवा मैदानाच्या आत. चला टीम सह्याद्री आघाडीची जोडी मैदानाच्या आत पाठवा. धावांचा पाठलाग सुरू होतोय. चला मान्यवरांना विनंती आहे पुढच्या सामन्याची नाणेफेक करून घ्या. जय माता दी 11
वर्सेस दादा 11 या दोघं संघांदरम्यान पुढचा सामना होईल. चला आघाडीची जोडी चला. टीम सह्याद्री. चला कॅमेरामॅन झूम करा. नाणेफेक होते पुढच्या सामन्याची. टीम दादा 11 आणि टीम जय माता 11 या दोघं संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल. यस 3 कॉल दिले गेले. टीम सह्याद्री एवढा वेळ काबर घेताय आपण. चला ना त्याला आघाडीची जोडी मैदानात पाठवा. यस जय माता दी 11 या संघानं नाणेफेक जिंकली. पुढच्या सामन्यासाठी दोघं संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. टीम सह्याद्री 4 कॉल दिले गेलेत आपल्याला. चला अवघ्या मिनिटाच्या आत जर आपली आघाडी जोडी मैदानाच्या आत नाही पोहोचली तर आपल्याला 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल. मग प्रेक्षकांना एक नम्र सूचना आहे. सीमारेषेच्या जवळ जे प्रेक्षक बसलेत ना थोडं मागे सरकून घ्या, जेणेकरून एखाद्या वेळेस एखादा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना सीमारेषेजवळ जर धडकला तर मग तुम्हाला इजा होईल आणि समोरच्या खेळाडूला पण इजा होईल. त्यामुळे थोडं मागे सरकून घ्या. समाधान आणि विनोदची जोडी मैदानाच्या आत धावांचा पाठलाग करण्यासाठी पोहोचलेली आहे. आघाडीची जोडी प्रारंभिक जोडी. ओपनिंग पेअर्स आउट इन द मिडल. रनचे सुरू होईल काही क्षणातच. स्कोरर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वदेव सर्व कार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः. धावांचा पाठलाग सुरू करण्यासाठी ऍक्च्युली मैदानात आघाडीची जोडी पोहोचलेली आहे. टीम सह्याद्री. इन्फॉर्मेशन फॉर द लेट टीमनर्स. टीम सह्याद्री नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. टीम भाग्य 11 या संघाने 81 धावा धावफलकावर लावल्या आहेत. 82 धावांचं आव्हान असेल विजयासाठी. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. tenniscricket.in या लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. षटकातला पहिला चेंडू पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. इट इज अ व्हाईट बॉल. श्री गणेशाय झालाय. अवंतर धावेने धावफलक पहिली धाव दाखवायला लागलाय. यस दोघं संघांसाठी एक एक रिव्ह्यू असेल. घेतलेला रिव्ह्यू जर यशस्वी झाला तर परत आपल्याला रिव्ह्यू घेता येईल. घेतलेला रिव्ह्यू जर अयशस्वी झाला तर मात्र आपल्याकडे नवीन रिव्ह्यू नसेल. राजेंद्र पाटील यांचा या षटकातला पुढचा चेंडू निश्चितपणे राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करताना उजव्या हाताच्या गोलंदाजाचा नैसर्गिक कोन बनवण्याचा प्रयत्न. ऑब्जेक्टिव्हच्या बाहेर खोल टप्प्यावरचा चेंडू होता. फटका काही प्रॉपर पद्धतीने खेळता आला नाही. बॅटने पहिल्यांदा धावेची प्रतीक्षा असेल. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या जवळ. सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये डान्सिंग डाऊन द विकेट फटका घेण्याचा प्रयत्न होता. मिसिंग द लाईन ऑफ कम्प्लिटली. निश्चितपणाने या खेळपट्टीवर धावा रोखणं एवढं सोपं कार्य नाहीये. एक चांगला बॅटर जर असेल, एक तंत्रशुद्ध फलंदाज असेल तर निश्चितपणानं मोठमोठे फटके खेळून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत धावा जोडल्या जाऊ शकतात. चांगली गोलंदाजी ऑलरेडी. ॲब्सोल्युटली सुपरलेटिव्ह ओव्हर. इट इज गोइंग ऑन. पहिला चेंडू अगदी निरर्थक पद्धतीने टाकला गेला असेल मात्र कमबॅक काय लाजवाब राहिलाय. उडवलाय. हिटिंग आउट ऑफ द पार्क. इट इज गोइंग टू बी द सुपर सिक्सर. 6. मुख्य मंचाला मानवंदना देण्यासाठी षटकार खेचलाय.
निश्चितपणाने पहिल्या 3 चेंडू पहिला वाईट बॉल होता, तदनंतर 3 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. मात्र चौथा चेंडू जो होता लीगली त्याची दिशा लंबाई व्यवस्थित न करता यावर हल्ला बॉल चढवला. यावेळेस मात्र बॅटची कड घेतली होती. अनफॉर्च्युनेटली बिहाइंड द विकेट एसटी रक्षक म्हणून कामगिरी तेवढी अचूक करता आलेली नाहीये. गोलंदाजाच्या रिॲक्शन वरून निश्चितपणे आपण अंदाज बांधू शकतो की या ठिकाणी एक झेल निसटला असावा. चांगला कमबॅक एक गोलंदाज म्हणून. छोटासा बॉलिंग रनअप आहे उजव्या हातानं. राउंड द विकेट. वाव, व्हाट अ शॉट, बस स्ट्रेट टू द मैन एट एक्स्ट्रा कवर. विकेट कभी तेरी तो कभी मेरी. विकेट पडली, विकेट पाडले, ऍक्च्युली आउट केले. कॉट ॲट एक्स्ट्रा कवर. कॉट सलमान ऑफ द बॉलिंग ऑफ राजेंद्र पाटील. राजेंद्र पाटील यांच्या गोलंदाजीवर सलमानने झेल टिपला. पहिल्या गडीला तंबूच्या आश्रयासाठी महागारी पाठवलंय. पहिलं विकेट अगदी स्वस्तात बाद झाल्यानंतर नवीन बॅटर संदीप मैदानाच्या आत जात आहेत. कुणीतरी अपयशी होतो, कोणाला तरी संधी चालून येते. जस्ट वेट अँड वॉच. ही संधी आहे का मग एक जबाबदारी आहे. निश्चितपणे आपल्या जबाबदारीचं ओझंही आपल्यालाच पेलायचं असतं. आपल्या जबाबदारीचं ओझं आपण दुसऱ्याच्या खांद्यांवर टाकू शकत नाही. चला थोडं लवकर लवकर करूया, थोडं लवकर लवकर घ्या मित्रांनो. यस टीम जय माता दी. नाणेफेक जिंकल्यानंतर काय डिसिजन आहे आपलं, कळवा बरं लवकर. यानंतर होणारा सामना टीम जय माता दी वर्सेस दादा 11 या दोघं संघांदरम्यान. टीम जय माता दी या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. गोलंदाजी करण्याचं त्यांचं डिसिजन असेल. 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी गमावलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक निश्चितपणाने फलंदाजी करणाऱ्या संघासाठी काही तेवढं प्रॉपर राहिलेलं नाहीये. क्रिकेट एक महान अनिश्चितताओं का खेळ, एक महान अनिश्चिततेचा खेळ. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. नवीन संघातला पहिला चेंडू विशालचा निश्चितपणे लेगच्या एसटीच्या जवळून गेलाय. Absolutely superlative delivery, but umpire says it is a white ball missing the line of a leg stump. उजव्या एसटीला सोड चेंडू यष्टी रक्षकाकडे पोहोचला असेल, मात्र निश्चितच चांगला चेंडू होता. नवीन बॅटरसाठी एक आदर्श लेंथ निश्चित नव्हती. थोडासा मध्ये राहिला असता तर इट कॅन बी पॉसिबिलिटी टू समथिंग हॅपन. यार्ड उडवलाय, हिटिंग आउट ऑफ द पार्क. सिक्सर 6. सन्माननीय नितीन भाऊ, मिथुन भाऊ बंजारा यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील खूप खूप स्वागत असेल. व्हेरी वॉर्म वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. क्रिकेटच्या खेळाचं एक साहसी व्यक्तिमत्व सन्माननीय बापू यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील खूप खूप स्वागत असेल. व्हेरी वॉर्म वेलकम, सुस्वागतम. एक अनुभवी खेळाडू म्हणून आपली ओळख निर्माण केलेले बापू यांना देखील विनंती आहे की त्यांनी देखील मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचे. 15 धावा धावफलकावर दिसायला लागल्या आहेत. चांगली गोलंदाजी. गोलंदाजी तर एक स्किडी बॉलर ज्याला आपण म्हणू शकतो. कमी उंचीचा गोलंदाज वेगवान रित्या गोलंदाजी करतोय. मैदानाच्या आत षटकार पडल्यानंतर एक सिंगल धाव, तदनंतर एक निर्धाव. ओव्हरऑल बघितलं तर आतापर्यंत या षटकात 8 धावा खर्च झाल्या आहेत. पहिल्या षटकात 7. गणिते याकडे मोड केली असता 9 चेंडूंवर 15 धावा धावफलकावर लागल्या आहेत. 39 चेंडूंमध्ये 67 धावांची गरज विजयासाठी. परत एकदा उडवलाय.
It can be possibility to take. Oh my God! What happened? Ricochet over the boundary. सीमा पार गेलाय. केलेला प्रयत्न व्यर्थ गेलाय. केली. झेल निश्चितपणाने अवघड होता. उलट दिशेला धावत जाऊन झेल टिपायचा होता, मात्र केलेली मेहनत व्यर्थ गेली. चांगला स्ट्रेट ड्राइव्ह, लॉफ्टेड ड्राइव्ह केलाय. 1-2. ओ माय गॉड, व्हॉट हॅपन. रनिंग लाईक ॲब्सोल्युटली फॅन्थर. ग्रेट, फिनॉमिनल, आउटस्टँडिंग, अनमॅचेबल. शब्दांची पूर्तता नाहीये. सुपर वर्क. क्रिकेटचा खेळ एक सांघिक खेळ. कुठलाही सांघिक खेळ म्हटलं का ना तर प्रत्येकाला आपलं योगदान द्यावं लागतं. चांगल्या गोलंदाजीला चांगल्या क्षेत्ररक्षणाची नितांत जोड. ॲब्सोल्युटली सुपर लेट फील्ड. काय क्षेत्ररक्षण होतं. धावा बनायला लागल्या. त्यावेळेस स्टिअर केला. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल होतो सीमारेषेकडे. मैदानाच्या मदतीनं अक्षरशः मैदानाला गुदगुल्या कर चेंडू गेला होता. काही धावा धावल्या गेल्या आहेत. कमीत कमी 2 धावा धावल्या गेल्या आहेत. 2 धावा वाचवल्या गेल्या आहेत. ओव्हरऑल बघितलं तर दुसऱ्या षटकाची समाप्ती देखील झाली आहे. ॲट द एंड ऑफ ओव्हर नंबर 2 नाव स्कोर रीडिंग 23 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. 23 धावा आहेत. एक गडी गमावलाय 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर. सन्माननीय नानुभव राठोड यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील खूप खूप स्वागत असेल. व्हेरी वॉर्म वेलकम. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. एकोणसाठ धावांची गरज. उरलेल्या 36 चेंडूंवर. इट मीन्स ऑलमोस्ट 10 रन पर ओव्हर. द requirement is it is quite a gettable task. 59 runs required at the remaining of 36 legitimate deliveries. If they will not bowl any wide or no ball, it can be a gettable task in front of a batting point of view. Now modern day cricket, आधुनिक क्रिकेट म्हटलं की 10 धावा प्रति षटक काय एवढं विशेष नाहीये. विकेट्स घ्याव्या लागतील. नवीन षटकातला पहिला चेंडू ऑफ साईडच्या बाहेरून थोडासा बाहेरच्या दिशेने. पंचांचा निर्णय आला. इट इज अ वाईट बॉल. मराठी लँग्वेज मध्ये त्याला एक स्क्वेअर चेंडू म्हटलं जातं. त्या एकेरी धावेच्या मदतीने धावफलक आता धावा दाखवतोय. 54 धावांची गरज. 36 चेंडूंवर विजयासाठी टीम सह्याद्री समोर. यावेळेस उडवायचा होता. उंचीने जास्त झालाय आणि लांबीने कमी राहिलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या समोर एक सुरेख असा जेल टिपला गेलाय. आर्टिफिशियल लाईट मध्ये, कृत्रिम प्रकाशात झेल करणं खूप अवघड, मात्र एक सुंदर असं झेल. अँड दॅट इज वाय विकेट फॉलन. फलंदाजाला मैदान सोडावं लागलंय. समाधान बाद झालाय. कुणीतरी अपयशी ठरायला लागले. कोणाला तरी संधी चालून यायला लागलीये. अडथळे दिसायला लागले. संकट वाढायला लागलेत. आव्हान मोठं दिसायला लागले. अडथळ्यांना सामोरं जावं लागणार आहे. समस्या या सोडवाव्या लागतील. आव्हान पेलावं लागेल. लढावं लागेल. माझ्या मना लढत राहा, लढत राहा. संघर्षाला मरण नाही. थांबला तो संपला. पुन्हा त्याचं स्मरण नाही. निश्चितपणानं आपल्या संघासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी, आपल्या नावासाठी मैदानाच्या आत जाऊन संघर्ष करावा लागेल. 24 धावा धावफलकावर आहेत. 58 धावांची अजून गरज आहे. नवीन बॅटर लक्ष्मण मैदानाच्या आत पोहोचलेत. आनंद मैदानाच्या आत पोहोचलेत. सिद्धेशाच्या या षटकातला पुढचा चेंडू पंचांकडे दात मागितली जाते. प्रेशर बनवला जातोय. इट इज गोइंग टू बी लुक लाईक ॲब्सोल्युटली कॉन्फिडन्स अपील बिहाइंड द स्टंप, बट अंपायर अनमूव्ड. इट्स मीन देर इज नो बॅट इन्व्हॉल्ड विथ दॅट द पर्टिक्युलर स्ट्रोक. जो खेळण्याचा जो प्रयत्न केला गेला होता, बॅटची एज कड लागलेली नव्हती. अतिशय उच्च दर्जाची पंचगिरी मैदानाच्या आत.
डान्सिंग डाऊन द विकेट, हलकासा हवेत मिडॉमधून चेंडू ट्रॅव्हल झालाय वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषे जवळ, हलकासा डाव्या दिशेला 2-4-10 पावलं धावत जाऊन लॉंग ऑफ सीमारेषेवरचा क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतो, फेकी करतो, एक धाव घेण्याची संधी. विथ दॅट द पर्टिक्युलर सिंगल नाव स्कोर मूव्स ऑन टू 25. 25 धावा त्या एकेरी धावेच्या मदतीने धाव फलकावर 57 धावांची अजून गरज आहे. हे 30 चेंडूंवर 57 धावांची गरज विजयासाठी. काय गोलंदाजी होते, ऍब्सोल्युटली सुपरलेटिव्ह बॉलिंग. सध्याची गोलंदाजी करतायत तर टप्पा चांगला दिसायला लागलाय, दिशा व्यवस्थित केली गेली आहे आणि मैदानाच्या आत अगदी टिच्चून भन्नाट वेगानं भेदक मारा चाललाय. यावेळेस अतिरिक्त डुईंग समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी बट मिसिंग द लाईन अप कम्प्लिटली. फलंदाजाकडनं प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आत चालली आहे, मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. यावेळेस मात्र टेंटेटिव्ह माइंडने निश्चितपणे मिरिट ऑफ द बॉल खेळत, बॉलला हलक्या हाताने गाईड करत गली आणि बॅकवर्ड पॉइंट मधून ट्रॅव्हल केला होता त्यानं सीमारेषेजवळ. सुंदर असं क्षेत्ररक्षण, खेळपट्टीवर काही धावा देखील बनवल्या गेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने षटकाची समाप्ती देखील झाली. एक टायडी ओव्हर जे म्हटलं जातं, 4 धावा खर्च केल्यात, अतिशय सुरेख गोलंदाजी. ओव्हरऑल बघितलं तर षटकाची समाप्ती झाली आहे तिसऱ्या. 9 धावा प्रतिषटक या सरासरीनं 18 चेंडूत 27 धावा बनल्या आहेत. आता 30 चेंडूंवर 55 धावांची गरज असेल विजयासाठी टीम सह्याद्री या संघासमोर. 11 धावा प्रतिषटक धावा बनवायच्या आहेत, 9 धावा प्रतिषटक बनवल्या जात आहेत. सलमान गोलंदाजी मार्कवर आहेत. सलमान शेख नवीन षटक सुरू करतायत. 30 चेंडूत 55 धावांची गरज विजयासाठी. काय गोलंदाजी राहिली आहे, अनबिलिव्हेबल. नवीन षटकाची सुरुवात देखील चांगली झाली आहे. युद्ध नहीं है जिनके जीवन में वो भी बड़े अभागे होंगे, या तो प्रण को तोड़ा होगा या फिर रन से भागे होंगे. निश्चितपणे मैदानाच्या आत संघर्ष करावा लागणार आहे. फटक्यांची निवड अचूक ठेवावी लागेल, धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजी चांगली व्हायला लागली. यावेळेस ऑफच्या स्टिचच्या बाहेर पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. पंचांनी बघितलं की बॉल लिगल डिलिव्हरी आहे. ओव्हर द विकेट गोलंदाजी करता असताना थोडासा वाईड लेंथवर चेंडू टाकला गेला. Clear review for the white ball. Yes. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. चला प्लेयर्स कोणी जाऊ नका तिकडे, जो योग्य निर्णय असेल तोच दिला जाणार आहे. It is a fair delivery.
प्रिव्ह्यू आपला आपण गमावलेला आहे. बॅटरसाठी एक कॅश प्राइज आलेला आहे. 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल. सलमान यांच्या गोलंदाजीवर जर षटकार खेचला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज सन्माननीय मिथुन भाऊ यांच्याकडून कॅश प्राइज आहे. बॅटरसाठी सलमान यांच्या गोलंदाजीवर षटकार खेचायचा आहे. भन्नाट वेगाने गोलंदाजी होते. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. निश्चितपणे एक मोठं आव्हान आहे बॅटर समोर. फलंदाजांसमोर अव्वल दर्जाची गोलंदाजी व्हायला लागली. एक चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या ते वेगवान गोलंदाज म्हणून सलमान दाखवता येतं. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट, मिसिंग द लाईन ऑफ कम्प्लिटली. देर इज नो, निश्चितपणे बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. परत एकदा सलग 4 चेंडू या षटकातले निर्धाव टाकलेत. याच्यापेक्षा जास्त काय सांगू शकतो. 27 धावा धावफलकावर आहेत. क्रिकेट इट इज नॉट ओनली द गेम हिटिंग बाउंड्रीज अँड सिक्सेस. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी संपर्क झाला, मात्र विकेट जेल टिपला गेलाय. मैदानाच्या आत चाललेला संघर्ष फायनली कम्स टू एंड. संपुष्टात आलाय. मैदान निराश पावलांनी सोडावं लागतंय. बॅटर बॅक इनटू द डग आउट. तंबूच्या आसऱ्याला परत पाठवलाय. नवीन बॅटर निखिल मैदानाच्या आत. आव्हान मोठं दिसायला लागलंय. अडथळ्यांमधून, संकटांमधून, वेगवेगळ्या व्यवधानांमधून मार्ग काढायचे आहेत. ज्या पद्धतीने नदी देखील वेगवेगळ्या अडथळ्यांमधून, डोंगरदऱ्यांमधून, झाडा झुडपांमधून वेगवेगळ्या आव्हानाला सामोरं जात समुद्राला जाऊन मिळते. फायनली आपलं लक्ष गाठते. त्या पद्धतीने आपल्याला जर या आव्हानाचा पाठलाग करायचा असेल, यशस्वी पाठलाग करायचा असेल, तर आव्हान पेलावे लागतील, अडचणी सोडवाव्या लागतील, अडथळ्यांना सामोरं जाऊन योग्य तो मार्ग काढावा लागेल. मात्र गोलंदाजी के क्या कहने, एब्सोल्युटली सुपर ओव्हर इज गोइंग ऑन. या षटकातला पुढचा चेंडू निश्चितपणे बेसिक जे आहे क्रिकेटचं, हलकासा आखूड टप्प्याचा चेंडू जो होता त्याला बॅटचा पेस खोल होतं. पॉईंट कव्हर मधून त्याला गाईड केलं होतं. ऍक्च्युली एक धाव घेतली गेली. सिंगल इज ऑलवेज द लाईफ लाईन बट नॉट फॉर दिस मॅच. एकेरी धावेने षटकाची समाप्ती देखील झाली. 28 विथ दॅट पर्टिक्युलर सिंगल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा बनल्या आहेत. 24 चेंडूत 54 धावांची गरज विजयासाठी. सिद्धेश गोलंदाजी करतील. नवीन षटक सुरू होते. चांगला फटका खेळलाय, मात्र एलिव्हेशन नाहीये, प्लेसमेंट पण नाहीये. सिंगल धाव मिळेल. एकेरी धावेने किती फरक पडणार आहे. 23 चेंडू 53 धावांचं लक्ष दिसायला लागलंय. आव्हान थोडस डिफिकल्ट वाटायला लागलंय. अभी नाही तो फिर कभी नाही. मोठे फटके खेळावे लागतील, धावा बनवाव्या लागतील. सिद्धेश गोलंदाजी करतायत. त्यांचा हा पुढचा चेंडू चांगला फटका आहे. टायमिंग लाजवाब, मात्र प्लेसमेंट परत एकदा नाहीये. लॉंग ऑफर चेंडू आला, पहिल्या बाउन्सर अडून फेकी केली गेली. 1 धाव मिळेल. एकेरी धावेने धाव फलक पुढे सरकतोय. निखिल स्ट्रायकिंग एंडवर. निश्चितपणे खूप मोठी जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यांवर.
फटका फसलेला आहे. गोलंदाजी अनबिलिव्हेबल बॉलिंग. चांगली केलेली मेहनत कधी वाया जात नसते. त्याचं प्रत्युत्तर, त्याचं उत्कृष्ट उदाहरण मैदानाच्या आत. विकेट मिळालेली आहे. पहिलं षटक देखील अतिशय चांगलं टाकलं होतं सिद्धेशने. यस, पहिल्या षटकात पण त्याने केवळ 4च धावा खर्च केल्या होत्या. आणि मैदानाच्या आत जी टिचून गोलंदाजी होते ना, त्या गोलंदाजीच्या जोरावर कुठेतरी सामन्यावर पकड मजबूत दिसायला लागली आहे. समीर शेख नवीन बॅटर मैदानाच्या आत, मात्र परिस्थिती काही तेवढी अनुकूल नहीं और जो कहते हैं ना कि तेरे से नहीं होगा, उन्हें करके दिखाने के लिए बिल्कुल सही मौका है. वैसे अगर देखा जाए तो मौके तो हमेशा आपको किस्मत से ही मिलेंगे, लेकिन सफलता कभी भी आपको किस्मत से नहीं मिलेगी. उसके लिए लगातार प्रयास करना अनिवार्य है, लगातार सही दिशा में प्रयास करना अनिवार्य है. बड़े खिलाड़ी में और अच्छे खिलाड़ी में यही अंतर होता है. बड़ा खिलाड़ी वही होता है जो प्रतिकूल परिस्थितियों में अपनी टीम को संभाल ले. अनबिलिव्हेबल बॉलिंग. पडल्यानंतर उसळी, बॅटला चकवत यष्टीरक्षकाकडे निर्धाव. भन्नाट वेगाने गोलंदाजी होते. मैदानाच्या जे फलंदाजी करतायत त्यांनाच माहिती आहे कशा पद्धतीचा वेग गोलंदाज सिद्धेश प्राप्त करतोय. यार्ड उडवलाय. वाव, व्हाट अ शॉट दॅट इज हिटिंग आउट ऑफ द पार्क. सुपर सिक्सर. 6. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. लॉंगेस्ट 6 फॉर दिस टुर्नामेंट. या मालिकेतला सर्वोत्कृष्ट षटकारांमधला हा सर्वोत्कृष्ट षटकार. उंचीने खूप चांगला आणि लांबीने देखील खूप दूरवर गेला. फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज ऑलवेज द परमानंट and definitely there is no doubt about that. चांगली गोलंदाजी. परत एकदा मोठा फटका खेळायचा होता. मिसिंग द लाईन अप कम्प्लिटली. अंतफला तो सभला याच्यासाठी केला होता का अट्टहास. शेवटचा क्षण गोड व्हावा, या षटकाचा शेवट गोड झाला. अंतिम चेंडू निर्धाव टाकला. षटकाची समाप्ती झाली 5व्या. 5 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 36 धावा बनल्या आहेत. 18 चेंडूत 46 धावांची गरज आहे आता विजयासाठी टीम सह्याद्री या असंघासमोर. Look at the bowling analysis from Siddesh. 2 over no maiden, 12 runs and picks up 2 wickets. 2 षटकांच्या गोलंदाजीत कुठलंही निर्धाव न टाकत 12 धावा खर्च केल्या आहेत. 2 विकेट देखील त्यानं प्राप्त केल्या आहेत. 2 ओव्हर कोई मेडन 12 रन और 2 सफलताएं. यह बॉलिंग एनालिसिस सिद्धेश का. बहुत ही शानदार गेंदबाजी. सलमान लंबे बॉलिंग रनअप के साथ तैयार है. संदीप भाई टाकला चेंडू. काय फटका केला. टायमिंग लाजवाब होती. मात्र सुंदर, अप्रतिम, नेत्रदीपक, अलौकिक कामगिरी एक क्षेत्ररक्षक म्हणून. 2 धावा खर्च झाल्यात तरी देखील 2 धावा वाचवल्या गेल्या आहेत. सुपर. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. फेकी थोडीशी पाहिजे त्या पद्धतीने झाली नाही. 2 धावा प्राप्त झाल्या आहेत. 46 मधून 2 कमी झाल्या आहेत. 44 लागायला लागलेत. 17 चेंडू आहेत. समीकरण डोक्यात ठेवावं लागेल. सलमानचा पुढचा चेंडू उडवलाय. वाव, व्हाट अ टायमिंग दॅट इज हिटिंग आउट ऑफ द पार्क. काऊ कॉर्नरवरून छत्रपतींचा छावा त्याच्या बॅट मधून आल्यात. बघा कशा खणखणीत. 6 धावा. षटकार आलाय. मौके पे चौका लगाते हैं, उस तरह से मौके के ऊपर छक्का लगाया है उन्होंने. ज्या ठिकाणी 1 धाव जी होत होती ती डबल केली गेली ना, तो षटकार आला बघा. यावेळेस मात्र दिशाहीन. पंचांच्या निर्णयाची प्रत्यक्ष मुख्य पंच म्हणून डिसिजन आलाय. इट इज अ वाईट बॉल. स्वेर चेंडू. प्रेशर दिसायला लागलाय. प्रेशर जानवायला लागलाय. और कहते हैं ना कि परिंदों को नहीं दी जाती है
तालीम उड़ानों की वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की. निश्चितपणानं चांगली फलंदाजी व्हायला लागली आहे. परत एकदा भन्नाट वेगान टाकला चेंडू ऑफच्या यष्टीच्या बाहेरून बॅटला चकवत चेंडू यष्टी रक्षकाकडे पोहोचला. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जरी नसेल तरी प्रयत्न केला जातोय, लढलं जातोय आणि इतिहास हा नेहमी लढवय्यांचाच असतो बघा. मैदानाचा संघर्ष चाललाय. इट इज गोइंग टू बी द टसल इन बिटवीन बॅट अँड बॉल. बॅट अँड बॉल मधला संघर्ष चाललाय. सलमान गोलंदाजी करतायत. परत एकदा टायमिंग लाजवाब खोल टप्प्यावरचा चेंडू होता. मैदानाच्या मदतीने मैदानात आग लावत लॉंग ऑन सीमारेषेवर चेंडू आला होता. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. ओव्हरऑल बघितलं तर गोलंदाजी चांगलीच राहिली आहे. 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 1.4 मध्ये कुठलाही निर्धाव न टाकता 11 धावा देत एक गडी बाद केलाय सलमान यांनी. 1.4 ओव्हर कोई मेडनने 11 रनावर एक सफलता. चेतन राजपूत आणि मयुरेश पवार पंचांच्या भूमिकेत आहेत मैदानाच्या आत. चेतन राजपूत मुख्य पंचांच्या भूमिकेत आणि मयूर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत. पुढचा चेंडू खेळून काढला. परत एकदा मैदानाच्या मदतीने ट्रॅव्हल झाला होता. ऑल अलॉंग द कार्पेट मैदानावर खेळत चेंडू आला होता. लॉंग ऑन सीमारेषेवर एक धाव घेतली गेली. 47 धावा दिसायला लागल्या आहेत. चेंडूंची संख्या कमी व्हायला लागली आहे. 13 चेंडूत 35 धावांचे आव्हान दिसायला लागले. चांगला चेंडू खोल टप्प्यावरचा एक धाव आलेली आहे. निश्चितपणे सिंगल इज ऑलवेज द लाईफ लाईन. लढलं जाते. धावांचा पाठलाग करत असताना एक समीकरण डोक्यात ठेवावं लागतं. षटकाची समाप्ती झाली. 6 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर बरोबर एक्झॅक्टली 6 धावा प्रति षटक या सरासरीनं 6 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावर लागल्या आहेत. आता 12 चेंडूंवर 34 धावांचं आव्हान आहे. 34 धावांचं लक्ष असेल. 12 चेंडूंवर 17 धावा प्रति षटक या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. शेवटचे 12 चेंडू निर्णायक चेंडू आहेत. 12 चेंडूंवर 34 धावांचं आव्हान थोडंसं अवघड जरी दिसत असेल तरी गेटेबल आहे. इट कॅन बी गेटेबल टास्क इन फ्रंट ऑफ अ बॅटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर. मात्र गोलंदाजी करणारा संघ ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय एक संधी त्यांना देखील आहे. जे बॅटर मैदानाच्या दोघं जे खेळतायत ना, एनिथिंग कॅन पॉसिबल. जोपर्यंत मैदानात त्यात ही जोडी आहे, न थके हे पाव अभी नाही हिम्मत हारी है. हमने देखा है जिंदगी के कई मुश्किल दौर और अभी संघर्ष जारी है. उडवला आहे टायमिंग लाजवाब. मात्र उंची जास्त झाली आहे. मैदानाच्या आतच लँडिंग होती. सेपेयर ऑफ द हँड्स. सिद्धेश ने जल्दी बुलाए आणि उम्मीद की जो किरण फिलहाल मैदान के अंदर दिखाई दे रही थी कहीं उसमें दाग लग गया हो. विकेट मिळाली आहे. विकेट प्राप्त केली गेली आहे. एक चांगला बॅटर ज्याच्याकडनं अपेक्षा केल्या जात होत्या तो मैदान सोडतोय. 11 चेंडूत 34 धावा लागतायत. चला थोडं लवकर लवकर घ्या. चला थोडं लवकर लवकर घ्या बरं. अकरा चेंडूत 34 धावांचं आव्हान. या षटकातला पुढचा चेंडू परत एकदा पाठवलाय डाऊन द ग्राउंड. एक धाव मिळेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण. अप्रतिम कामगिरी. एक क्षेत्ररक्षक म्हणून उल्लेखनीय बाब. खूप सारं मैदान कव्हर करत जाऊन चेंडू अडवला गेला. एकच धाव.
कुठेतरी धावांची गती वाढवावी लागेल, प्रयत्न करावे लागतील, थोडे जास्तीचे प्रयत्न करावे लागतील. चांगली भन्नाट वेगाने गोलंदाजी होते. विशाल गोलंदाजी करतायत. पहिलं षटक देखील चांगलं राहिलं होतं. यस, 17 धावा आतापर्यंत त्यांनी आपल्या वैयक्तिक गोलंदाजीच्या कोट्यामध्ये खर्च केले आहेत. 9 चेंडूत 33 धावांची गरज. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. आता मात्र कुठेतरी गोलंदाजी करणारा संघ पुढे दिसायला लागलाय. 8 चेंडूत या ज्या धावा ज्या बनवायच्या आहेत 2 मोठ्या फटक्यांची, कमीत कमी एका फटक्याची तरी गरज आहे. तदनंतर क्वाइट डिफिकल्ट टास्क इन फ्रंट ऑफ बॅटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू. 2 निर्णायक चेंडू या षटकातले आहेत. 2 फटके येऊ शकतात का? यावेळेस एक अवांतर धाव मिळेल. निश्चितच कुठेतरी गोलंदाजावरही प्रेशर आहे. प्रेशर दोघं बाजूला आहे. जरी या फलंदाजावर मोठ्या पद्धतीने प्रेशर दिसत असेल, एकेरी धावेच्या मदतीने 50 धावा धावफलकावर लागल्या आहेत. टीम सह्याद्रीच्या नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना समोरच्या संघाने 81 धावा धावफलकावर लावल्यात. 82चं आव्हान होतं, त्याचा पाठलाग करताना 50 बनले आहेत. यावेळेस टायमिंग बिलकुल नाहीये. 1 धाव मिळेल. सिंगल लुक लाईक डॉट बॉल. एकेरी धाव कुठेतरी आता एक निर्धाव चेंडू टाकल्यासारखी दिसायला लागली. 7 चेंडूत 31 धावांची गरज. होऊ शकतात, मात्र अवघड आहे. 7 चेंडूत 31. व्हॉट अ बॉलिंग. ॲब्सोल्युटली सुपरलेटिव्ह ओव्हर. फायनली कम्स टू एंड. षटकाची समाप्ती झाली. 7 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 51 धावा आहेत. अंतिम षटकात आता धावा बनवायच्या आहेत. त्या ऑलमोस्ट लुक लाईक अ इम्पॉसिबल टास्क इन फ्रंट ऑफ अ बॅटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू. 51 धावा बनल्या आहेत. 31 धावांची गरज आहे 6 चेंडूंवर. बाबा पाटोळे नवीन षटक सुरू करतील. वैयक्तिक बघितलं तर त्यांचे पहिलेच आहे. पहिला उडवला. इट इज गोइंग टू बी आउट ऑफ द पार्क. काव कॉर्नर वरून, आय मीन एक्स्ट्रा कव्हर वरून ऍक्च्युली सीमा बाहेर गेलाय. एक उत्तुंग षटकार. उम्मीद पे दुनिया कायम है. पहिल्यात आलाय. परत उडवलाय. ओ माय गॉड, व्हॉट हॅपन. गायगॅन्टिक सिक्सर. 6. अनबिलिव्हेबल टायमिंग. मॉडर्न डे क्रिकेट, आधुनिक क्रिकेट, इट कॅन बी पॉसिबल. प्रेशर गोलंदाजावर निश्चित असेल. 2 खेचलेत बॅक टू बॅक. माझ्या मना लढत रहा, लढत रहा, लढत रहा. संघर्षाला मरण नाही. थांबला तो संपला रे संपला. पुन्हा त्याचं स्मरण नाही. लढलं जातंय. एक लढवय्या. प्रेशर. ये प्रेशर ही होता है कि गलतियां करने पे विवश कर देता है. परत उडवलाय. ओ माय गॉड, व्हॉट हॅपन. हॅट्रिक. षटकारांची पाऊस पाऊस आणि पाऊस पडायला लागलाय षटकारांचा. सलग 3रा षटकार. 3 चेंडू 13 धावांची गरज. समीकरण बदललंय.
मंजिल तो उन्हें मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता है, हौसलों से उड़ान होती है। और तू रख हौसला, ओ मंजर भी आएगा, प्यासे के बाद चलकर समंदर भी आएगा। यूं थक हार के ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, ओ मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। 3 चेंडूत 13 धावांची गरज। प्रेशर प्रेशर ऑलमोस्ट लुक लाइक अ प्रेशर कुकर सिच्युएशन. परत उडवलाय. what a shot that is hitting out of the park. Unbelievable things happen in the glorious game of cricket. क्रिकेट एक महान अनिश्चितताओं का खेल. क्रिकेट एक महान अनिश्चितताओं का खेल. क्रिकेट एक महान अनिश्चितताओं का खेल. निश्चितपणाने 2 चेंडूत 7 धावांची गरज. इट कॅन बी पॉसिबल आयदर साइड ऑफ दॅट. दोघांना संधी आहे. चला प्रेक्षकांना विनंती असेल थोडं मागे सरका प्लीज. सह्याद्री टीम सह्याद्री प्रेक्षक वर्ग थोडं मागे सरका. 4 षटकार खेचलेत. अनहोनी को होनी कर दिया है. 2 चेंडूत 7 धावांची गरज. प्रेशर. परत उडवलाय. ओ माय गॉड व्हॉट हॅपन. हिटिंग आउट ऑफ द पार्क. गायगॅन्टिक सिक्सर. 6. अनबिलिव्हेबल थिंग्स हॅपन इन द ग्लोरियस गेम ऑफ क्रिकेट. क्रिकेटच्या या खेळात आहे ना अशा काही घटना घटित होतात ना. अनबिलिव्हेबल अनमॅचेबल. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेटचाच विजय होणार आहे. इक्वल झाली आहे. इट कॅन बी पॉसिबिलिटी ऑफ अ सुपर ओव्हर. सुपर ओव्हर ची पण संधी आहे. हार कर जीतने वाले को बाजीगर भी कहते हैं. करेज करेज इज द श्योरेस्ट वेपन इन डेंजर. संकट समय धैर्य धैर्य कामी येतं. अंतिम चेंडूवर 1 धाव लागते. इट इज गोइंग टू द फायनल डिलिव्हरी. ओ माय गॉड यू मिस. I hit दांडी 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 गोल. सुपर सुपर ओव्हर. हार कर जीतने वाले को भी बाजीगर कहते हैं. क्रिकेट एक महान अनिश्चितताओं का खेल. किसने सोचा था 5 गेंदों के ऊपर 5 छक्के लगाने के बाद आखिरी गेंद के ऊपर विकेट भी गिर सकता है. यस चला कॅप्टन दोघं कॅप्टन आपले 3 बॅटर आणि बॉलरचं नाव सांगा. चला चला लवकर पटकन.
चला प्रेक्षकांना विनंती असेल थोडं मागे सरकून घ्या प्लीज. थोडं सरका ना मागे, बाउंड्री लाईनच्या मागे सरका. कितीदा सांगावं लागतं, सरका थोडं मागे. चला थोडं मागे सरकून घ्या प्रेक्षक राजांनो. प्रेक्षकांना विनंती असेल सीमारेषेच्या मागे सरकून घ्या, थोडं बाहेर सरका, जेणेकरून एखादा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना तुमच्या अंगावर येईल. सरका मागे. चला टीम सह्याद्री, ज्या पद्धतीने आपलं नाव आहे ना सह्याद्री, भगवा आमचा झेंडा आणि भगवे आमचे रक्त, प्राणदेवनी राखतो आम्ही स्वराज्याचे तख्त. टीम सह्याद्रीकडनं सुपर ओव्हर मध्ये पहिली जोडी मैदानाच्या आत चालली आहे. विनोद सोनवणे आणि संदीप माळीची जोडी मैदानात आत. टीम सह्याद्रीकडनं काय लढला तो. समीर अनहोनी को होनी कर दे वही है समीर. निश्चितपणानं 5 षटकार खेचले, मात्र विजयानं हुलकावणी दिली. क्रिकेट शेवटी क्रिकेटचा विजय झाला. बघूया सुपर ओव्हर आहे, दोघं संघांसाठी संधी आहे. कुठला संघ सलमान गोलंदाजी मार्कवर दिसत आहेत. खूप मोठं आव्हान असेलच, मात्र एक नवीन षटक आहे आणि एक सुपर ओव्हर जे आहे, दोघं बॅटरसाठी एक संधी देखील आहे. सलमान धावतायत. पहिला चेंडू ऑफच्या इष्टीच्या बाहेर होता. खेळण्याचा प्रयत्न निश्चित होता, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. चांगला फटका खेळलाय का नाही. स्ट्रेट टू द मॅन ऍट मिड विकेट. पहिला झटका लागलाय. नन फॉर वन विदाउट स्कोरिंग, आणि फायनली त्यालाच मैदानात जावं लागतंय. समीर चाललाय. उम्मीद पे दुनिया कायम है. त्याने सामन्यामध्ये आणलं होतं. 6 चेंडूत 31 धावांचं खडतर असं आव्हान असताना 5 षटकार खेचल्यानंतर ही एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द ग्लोरियस गेम ऑफ क्रिकेट. क्रिकेटला का मग महान अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो. आणि दुर्दैवाने रिझल्ट त्याच्या संघाच्या बाजूने आला नाही. आणि सुपर ओव्हर मध्ये सलमानने आपला जलवा दाखवलाय मैदानात. 2 चेंडू तर कुठली धाव दिलेली नाहीये. सलमान धावतायत ओव्हर द विकेट. वाव, व्हाट अ शॉट. दॅट इज ऍब्सोल्युटली क्रॅकिंग स्ट्रोक. मात्र सिंगलच आली. एवढा जबरदस्त फटका होता.
पण धाव आली मात्र केवळ एकच. पहिली धाव धावफलकावर आली आहे. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. गोलंदाजी शब्दच नाहीयेत. अद्भुत गोलंदाजी मैदानाच्या आत. सुपर ओव्हर लाईक अ सुपर ओव्हर टाकलं जात आहे. चांगला फटका खेळलाय. एक परत डॉट बॉल खेळलाय. आणि सलमानने सामना ओढून आणलाय का. 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस एज लागलीये. सिंगल धावली जाते. गलत गलत और गलत तरीके से मेहनत करने के ऊपर कहा सही रिजल्ट मिलेंगे. अनफॉर्च्युनेटली एकच धाव धावफलकावर लागलीये. 6 चेंडूत 2 धावा बनवाव्या लागतील. चला टीम सह्याद्री चटकन मैदानाच्या आत चला. दोन धावांचं आव्हान आहे. चला लवकर पटकन. चला पटकन. सुपर ओव्हर मध्ये 2 धावांचं आव्हान आहे. निश्चितपणाने आव्हान खरं तर आव्हानच त्या पद्धतीने दिसत नाहीये. मात्र क्रिकेट एक महान अनिश्चिततेचा खेळ आहे. 2 विकेट येऊ शकतात का. क्रिकेटचा सर्वोच्च रोमांच मैदानात दिसायला येऊ शकतो का. जस्ट वेट अँड वॉच. संदीप गोलंदाजी मार्कवर. भावेश स्ट्रायकिंग एंडला. विशाल नॉन स्ट्रायकिंग एंडला. पाठलाग सुरू झालाय. यू मिस आय हिट दांडी गुल. मेरा हमेशा यही मानना रहा है कि दुनिया आपके बारे में क्या सोचती है कभी मायने ही नहीं रखता है. आप खुद अपने बारे में क्या सोचते हो यही सबसे ज्यादा मायने रखता है. विदाउट लुकिंग द स्कोर बोर्ड पहिला चेंडू बँग ऑन टार्गेट आणि त्रिफळाचीत केलाय. आणि भन्नाट वेगाने टाकलेल्या पहिल्या चेंडूने
यष्ट्यांचा वेध घेतला. तो नन फॉर वन पहिला गडी बाद झालाय. शेवटचं विकेट असेल, बघूया. 2 धावांची गरज विजयासाठी आहे. विकेट शेवटचा आहे. विकेट घेतली जाते का? क्रिकेट एक महान अनिश्चिततेचा खेळ. यस, सुपर ओव्हर परत सुपर ओव्हर कडे जाते का काय वाटतंय? जाणवायला लागलंय का? यस, क्षेत्ररक्षणाची सजावट, अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट आणि हृदयांचा ठोक्यांचा वेग मोजण्यासारखा असेल बरं का मैदानाच्या आत, फलंदाजाचा स्पेशली. प्रेशर तर गोलंदाजावरही असेलच. संदीप तयार. चला, संदीप चाललेत आणि खराब लाईनवर टाकला चेंडू, फाटवलाय सीमा बार. अँड फायनली भाग्या 11 च भाग्य उजळलंय. हरलेला सामना सुपर ओव्हर मध्ये आणि तदनंतर सुपर ओव्हर मध्ये विजयश्री प्राप्त झालाय. जिंकणाऱ्या संघाला खूप खूप शुभेच्छा असतील. पराभूत झालेल्या संघाचं कौतुक, सांत्वन. खेळ म्हटलं की जय पराजय हा असतोच. चला, टीम जय माता दी 11 त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे लगेच, ताबडतोब. चला, टीम जय माता दी, चला ना प्लीज, आपण मैदानात चला. आपण मैदानात गेले म्हणजे ते मैदानाच्या बाहेर येतील. जेवढा तुम्ही वेळ घ्याल तेवढा वेळ जास्त आपला खर्च होईल. अगोदरच आपल्याकडे वेळ कमी आहे. टीम जय माता दी, एक प्लेयर पाठवा आपल्या इकडे. एक प्लेयर पाठवा आणि त्वरित